नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे पुणे जिल्हा तलाठी भरतीचा आपला पेपर सुरू आहे। तर त्यामध्ये आपण पहिले 2 भाग पाहिले आहेत, ज्यामध्ये आपण मराठी ग्रामरचे 50 प्रश्न व इंग्लिश ग्रामरचे 50 प्रश्न पाहिलेले आहेत। तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग 3 पाहणार आहोत। तर यामध्ये आपण जीकेचे म्हणजे सामान्य ज्ञान ज्याला म्हणतो आपण, जनरल नॉलेजचे जे 50 प्रश्न आहेत तर ते आपण इथे पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर मग आपण वळूयात आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 1 कडे, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 कडे। तर काय आहे प्रश्न क्रमांक 1? क्रमांक 101 काय आहे? वयोमानानुसार लोकसंख्येचे टिंब गट पाडलेले आहेत। तर वयोमानानुसार तुम्हाला माहिती आहे, शिशु म्हणजे लहान एकदम मुले, नंतर प्रौढ म्हणजे तरुण मुले, आणि नंतर वृद्ध, म्हणजे असे 3 गट पाडले जातात वयोमानानुसार। किती? लोकसंख्येचे एकूण 3 गट पाडले जातात वयोमानानुसार, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपला आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 102 काय आहे? ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला टिंब असे म्हणतात। तर तुम्हाला माहितीच आहे, त्याला आपण अन्न साखळी म्हणतो। म्हणजे तुम्ही पाहिलेले आहेत ऊर्जेचे क्रमवार, म्हणजे ऊर्जा कमी होत जाते। म्हणजे परिसंस्थेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे अन्न साखळी, म्हणजे अगोदर काय सूर्यप्रकाशापासून वनस्पती अन्न तयार करतात, परत वनस्पतींना कीटक वगैरे खातात, तर त्यांना परत काय करतात, शाकाहारी प्राणी देखील खातात, नंतर मांसाहारी प्राणी मनुष्य हे असतात। म्हणजे काय होतं, एनर्जीचा क्रम जो असतो तो कसं संक्रमण होतं, म्हणजे एकातून एनर्जी दुसऱ्यात जाते, दुसऱ्यातून तिसऱ्यात, म्हणजे एनर्जीचं संक्रमण होतं। त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जेचे क्रमवार संक्रमण होतं। म्हणजे ऊर्जा कमी होत जाते जसं ते एकमेकाला खात जातात तसे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? अन्न साखळी असे म्हणतो। म्हणजे ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला काय म्हणतात? तर अन्न साखळी असे म्हणतात। पुढील प्रश्न क्रमांक 103 काय आहे? टिंब ही सर्वात सलग, अत्युच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे। तर तिला आपण कोणती पर्वतरांग म्हणतो? तर सर्वात उंच जी शिखरे आहेत 8000 म्हणजे मीटरच्या पर्यंतची, ती कशामध्ये? तर हिमाद्री या अत्युच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाचा जो भाग आहे तर त्याला आपण हिमाद्री म्हणतो, आणि ती सर्वात सलग, अत्युच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे, ज्यामध्ये आपले K2 हे शिखर देखील आहे। तर तिला सर्वाधिक म्हणजे उंच म्हणजे हिमालयाची पर्वतरांग म्हणतात हिमाद्रीला। पुढील प्रश्न 104 हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ टिंब या शहरात आहे। तर कोणत्या शहरामध्ये आहे हम्बोल्ट? तर ते बर्लिन, जर्मनीची राजधानी बर्लिन जी आहे, तर त्या बर्लिन या शहरामध्ये हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ आहे। म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 105 काय आहे? टिंब या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते। तर कोणत्या प्रकारची मेंढी आहे? तर ती चोकला या संकरित मेंढीची लोकर, म्हणजे चोकला या प्रकारची जी जात आहे मेंढीची, चोकला, तर ही एक मेंढीची जात आहे। तर या मेंढीच्या जातीची लोकर जी आहे ती उच्च प्रतीची मानली जाते, चोकला या संकरित मेंढीची। पुढील प्रश्न क्रमांक 106 काय? औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग टिंब याने सर्वप्रथम प्रचलित केला होता। तर औद्योगिक क्रांती सुरुवात जी होती ती इंग्लंडमध्ये सुरू झाली, म्हणजे 13व्या शतकात सुरू झाली। तर त्याचा उच्चार जो होता तो सर्वप्रथम कोणी केलेला होता? तर तो अर्नॉल्ड टॉयम्बी यांनी केला होता। कोणी? अर्नॉल्ड टॉयम्बी यांनी सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीचा शब्दप्रयोग केलेला होता। म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 107 काय आहे? टिंब या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। तर आत्ताच 3 दिवसांपूर्वीच महाराजांचा जो राज्याभिषेक होता तो 6 जून 1674 झाला, तर त्याला 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत। कधी झाला? तर तो 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झालेला होता। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 108 काय आहे? 1972 मध्ये टिंब या पेशव्यांचा मृत्यू झालेला होता। तर कोणते पेशवे जे होते ते 1972 साली ते म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला होता? तर माधवराव जे पेशवे होते तर ते 1761 ते 1772 पर्यंत होते, तर त्यांचा मृत्यू झालेला होता। म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 109 काय आहे? सोलापूर येथील सत्याग्रहात खालीपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर इथे काय विचारले? नव्हता असं विचारलेलं आहे। तर कोण होते त्यामध्ये? मल्लप्पा धनशेट्टी होते, त्याप्रमाणे कुर्बान हुसेन होते, श्रीकृष्ण सारडा होते, पण वासुदेव गोगटे हे नव्हते त्यामध्ये। तर तिथे चौक देखील आहे, क्रांती चौक सोलापूरमध्ये, तर तिथे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन व श्रीकृष्ण सारडा यांनी त्यावेळी सत्याग्रहात त्यांनी बलिदान दिले होते, म्हणून तिथे त्या तिघांचा समावेश होता, पण वासुदेव गोगटे नव्हते। तर अजून एक जण त्यामध्ये होते, म्हणजे चौघं हे शहीद झाले होते। तर चौथे कोण होते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यावेळेस।
पुढील प्रश्न क्रमांक 110 काय आहे? गोवा यूथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली होती? तर गोवा यूथ लीगचे उद्घाटन म्हणजे त्याची स्थापना कोणी केली होती? तर डॉक्टर कुन्हा यांनी केली होती. कोणी? डॉक्टर कुन्हा यांनी गोवा यूथ लीगची स्थापना केली होती. म्हणजे संघटना जी होती गोवा यूथ लीग तिची स्थापना डॉक्टर कुन्हा यांनी केलेली होती. पुढील प्रश्न क्रमांक 111 काय आहे? जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील टिंब कलमामध्ये नमूद केलेला आहे. तर जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी जी आहे ती कलम 20 ते 22 मध्ये आपल्याला दिलेली आहे. कशामध्ये? कलम 20 ते 22 म्हणजे ऑप्शन 2 मध्ये जे दिले ते आपले आन्सर असेल. कलम 20 ते 22 म्हणजे जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. आणि कलम 19 मध्ये आपली जी 6 स्वातंत्र्य आहेत ती कलम 19 मध्ये दिलेली आहेत. तर या 6 स्वातंत्र्यामध्ये कोणकोणती स्वातंत्र्य आहेत? तर या 6 स्वातंत्र्यामध्ये पहिलं स्वातंत्र्य कोणतं? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यानंतर कोणतं? सभा घेण्याचे स्वातंत्र्य. त्यानंतर संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य. म्हणजे ही जी 6 स्वातंत्र्य आहेत ती कलम 19 मध्ये दिलेली आहेत. तर ऑप्शन यातला आपला आन्सर आहे 20 ते 22 मध्ये जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 112 कोणता आहे? 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने टिंब हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केलेला होता. तर कधी? मानवी हक्क जे होते तर त्याचा मानवी हक्काचा जाहीरनामा कधी होता? तर तो 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने म्हणजे UNOने कशाचा? तर मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला होता. तसेच त्याला आपण मानवी हक्क दिन देखील म्हणतो 10 डिसेंबरला. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपला आन्सर असेल. मानवी हक्काचा जाहीरनामा केलेला होता 10 डिसेंबर 1948 मध्ये युनोने. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 113 काय आहे? खालीपैकी कोणी लोकसभेचे सभापतिपद भूषवलेले नाही? म्हणजे भूषवलेले नाही असं विचारले. तर कोणी पदे भूषवलेली आहेत? तर त्यामध्ये सरदार हुकुम सिंग यांनी देखील भूषवलेलं आहे. त्यानंतर रवी रे यांनी भूषवलेलं आहे. शिवराज पाटील यांनी देखील भूषवलेलं आहे लोकसभेचे सभापतिपद. पण सखा पाटील जे आहेत त्यांनी लोकसभेचं सभापतिपद कधीही भूषवलेलं नाही. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. सखा पाटील त्यांनी कधीही लोकसभेचे सभापतिपद भूषवलेले नाही. पुढील प्रश्न क्रमांक 114 काय आहे? टिंब सभासदांची निवड विधान परिषद शिक्षक मतदारसंघातून केली जाते. तर किती? तर 112 जे सदस्य आहेत ते शिक्षक मतदारसंघातून निवडून आणले जातात विधान परिषदेवर. आणि राष्ट्रपती मार्फत किती? 106 असतात. आणि 103 जे आहे ते आपल्या विधानसभेमार्फत निवडून आणले जातात. किती? म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेमार्फत 103 निवडले जातात. आणि पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातून 112 सदस्य निवडले जातात. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 115 काय आहे? 1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधानपद कोणी भूषवले होते? तर RK गुजराल जे होते ते 1997 व 1998 म्हणजे 1 वर्षासाठी ते काय होते? तर भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी झालेले होते 98 ते 2002. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 196 काय आहे? सदोष शिक्षण पद्धतीमुळे टिंब बेकारी निर्माण होते. तर कोणत्या प्रकारची बेकारी निर्माण होते सदोष शिक्षण पद्धतीमुळे? तर सुशिक्षित लोकांची जी बेकारी आहे ती निर्माण होते सदोष म्हणजे शिक्षण पद्धतीमुळे. सुशिक्षित बेरोजगार सध्या देखील आपल्याला वाढले आहे. सध्या देखील सुशिक्षित बेरोजगारी जी आहे भरपूर प्रमाणात आहे आपल्या भारतामध्ये. म्हणजे ती कशामुळे होते? तर सदोष शिक्षण पद्धतीमुळे. पुढील प्रश्न 117 काय आहे? टिंब हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर इथे काय विचारलं? केंद्रीय मंडळ. तर केंद्राचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान. तर आता त्याला आपण नीती आयोग म्हणतो. तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान आहेत. आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात. पुढील प्रश्न क्रमांक 118 काय आहे? टिंब हा विनाशी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे. तर कोणता हा विनाशी ऊर्जा? तर अणुऊर्जा जी आहे तुम्हाला माहिती आहे तर ही कशी आहे? संपूर्ण विनाश करणारी ऊर्जा मानली जाते. अणुऊर्जा ही काय? विनाशी ऊर्जा साधनांचा एक प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 119 काय आहे? संख्याशास्त्रामध्ये टिंब माहितीचा अभ्यास केला जातो. तर संख्याशास्त्रामध्ये कशाची माहिती असते? तर संख्यात्मक माहितीचा अभ्यास केलेला असतो संख्याशास्त्रामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 120 काय आहे? टिंब सामग्री दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतो. मग त्याला कोणती सामग्री म्हणतो आपण? दुय्यम सामग्री म्हणतो. म्हणजे एखाद्याने वापरलेली सामग्री जी आहे ती दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि ती संशोधक ते वापरतो. तर त्याला आपण काय म्हणतो? दुय्यम सामग्री असे त्याला म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन
ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 121 काय आहे? महाराष्ट्रात एकूण टिंब कटक मंडळे आहेत. तर एकूण भारतामध्ये 62 कटक मंडळे आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर एकूण 7 कटक मंडळे आहेत. कटक मंडळे म्हणजे जिथे सैनिकांची छावणी असते त्याला आपण कटक मंडळे म्हणतो. तर कुठे कुठे आहेत आपल्या इथे कटक मंडळे? तर त्यामध्ये पुणे कॅम्प पुणे, त्यानंतर देहू रोड, त्यानंतर खडकी, त्यानंतर भिंगार अहमदनगर, त्याप्रमाणे देवळाली नाशिक, त्याप्रमाणे औरंगाबाद आणि कामठी नागपूर अशी एकूण किती 7 आपल्या इथे कटक मंडळे आहेत महाराष्ट्रात एकूण. पुढील प्रश्न क्रमांक 122 काय? कोतवालची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर कोतवालाची नेमणूक जी आहे ती मी अगोदर सांगितलं होतं तर ती कोणामार्फत होते? तर तहसीलदारामार्फत होते कोतवालाची नेमणूक. म्हणजे तलाठ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी जो दप्तर सांभाळतो तलाठ्याचा त्याला आपण कोतवाल म्हणतो. तर त्याची नेमणूक जी आहे ती तहसीलदारामार्फत केली जाते. पुढील प्रश्न क्रमांक 113 काय आहे? गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर गट विकास म्हणजे त्याला आपण BDO म्हणतो. तर ते नेमणूक म्हणले तर त्याची नेमणूक कोण करतं? तर राज्य शासन करतं. आणि निवड देखील MPSC मार्फत होते BDOची आणि नेमणूक राज्य शासन करते. पुढील प्रश्न, ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? तर सर्व सभासद म्हणले ग्रामसभेचे तर सर्व 18 वर्षावरील जे मतदार असतात तर ते सर्व मतदारांचा समावेश जो होतो तो ग्रामसभेमध्ये होतो. म्हणजे वरीलपैकी एक जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 125 काय आहे? महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार टिंब समितीला असतो. तर सर्वात महत्त्वाची जी समिती असते ती कोणती असते? तर ती स्थायी समिती असते. तर त्या स्थायी समितीच्या महानगरपालिकेत जो असतो तो सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार जो स्थायी समितीला दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 126 काय आहे? जीवनसत्वाच्या अभाव टिंब जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्यांचा खरखरीत होते. म्हणजे जिभेची त्वचा जी आपली खरखरीत होते आणि लाल होते. तर कोणत्या प्रकारचं जीवनसत्वामुळे होतं? तर ते ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं. कशामुळे? ब जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? तर जीभ लाल होते आणि त्याचा जो भाग आहे तो खरखरीत होतो जिभेचा भाग. पुढील प्रश्न, डाळी पालेभाज्या दूध यातून टिंब जीवनसत्व मिळते. तर आत्ताच आपण पाहिलं कोणतं? ब जे जीवनसत्व आहे ते आपल्या डाळी पालेभाज्या दूध यामधून काय मिळतं? ब जीवनसत्व मिळतं. आणि अ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात गाजर टोमॅटो यापासून मिळतं. आणि क जीवनसत्व जे आहे ते लिंबूवर्गीय फळांमार्फत मिळतं. आणि ड जे आहे ते कोवळ्या सूर्यप्रकाशापासून मिळतं. आणि ब जे आहे ते डाळी पालेभाज्या दूध यातून मिळतं. पुढील प्रश्न क्रमांक 128 काय? खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? म्हणजे आपल्याला एखादा ढात चावला का लगे आपण जे खाजवतो लगेच आपला हात खाजवण्याकडे जातो तर त्याला आपण प्रतीक्षित क्रिया म्हणतो. किंवा टाचणी टोचल्यास आपला हात मागे घेतला जातो तर त्याला प्रतीक्षित क्रिया म्हटले जातं. पण खाली 4 क्रिया दिले त्यापैकी कोणती नाही प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हटलेलं आहे. तर चिंच बघताच तोंडाला पाणी सुटले तर ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्याप्रमाणे पेटता फटाका पाहताच कानावर हात जातात आपले ऑटोमॅटिक हात जातात तर हे देखील प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आणि सुई टोचली की आता मी सांगितलं आई ग उद्गार निघतो किंवा आपला हात मागे खेचला जातो. पण परीक्षा आली की भीती वाटू लागते. ही काय कोणतीही प्रतिक्षिप्त क्रिया नाही. तर हे ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न, सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद टिंब होतो व फिनॉल्फथॅलीनवर होणारा परिणाम टिंब असतो. तर काय होतो त्याचा रंग? तर लाल होतो. सल्फ्युरिक आम्लामध्ये काय होतं? लिटमस कागद जो आहे तो कसा होतो? लाल रंगाचा होतो. आणि फिनॉल्फथॅलीनवर होणारा जो परिणाम आहे तो रंगहीन असतो. फिनॉल्फथॅलीनमध्ये कोणताही परिणाम होत नाही, तो रंगहीनच राहतो. पण सल्फ्युरिक आम्लामध्ये काय होतं? लिटमस कागद तो लाल होतो आणि फिनॉल्फथॅलीनवर होणारा जो परिणाम आहे तो रंगहीन असतो. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 130 काय आहे? अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून टिंबचे वर्णन करता येईल. तर अणूचे जे सर्वप्रथम भेदन जे केलं तर ते म्हणजे अणु सिद्धांत जो मांडला होता प्रथम तो जॉन डाल्टन याने मांडलेला होता. पण भेदन इथे विचारले म्हणजे भेदन करणारा जो माणूस आहे तर तो कोण आहे? तर जॉन थॉम्सन जो आहे जे थॉम्सन जे आहे तर त्यांनी सर्वप्रथम अणूचे भेदन केले होते. व अणू कसे? ते कलिंगडाप्रमाणे त्यांनी उदाहरण दिलं तर ते कलिंगडाप्रमाणे आहे अणूचं केंद्रक असं त्यांनी सांगितलं होतं. कोणी? जे थॉम्सन यांनी. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. प्रथम भेदन करणारा अणूचा त्याचं नाव काय आहे? तर जे थॉम्सन. पुढील प्रश्न क्रमांक 131 काय आहे? पेशीतील तरल द्रव्याला प्रदव्य असे नाव कोणी दिले? तर आता पेशीमध्ये जे तरल द्रव्य असते तर त्याला प्रदव्य असे नाव कोणी दिले होते? तर कोणी दिले? तर जोहानिस
मरकंजे यांनी, जोहानिस पुरकुंजे यांनी दिली होती. कोणी? जोहानिस पुरकुंजे यांनी जे तरल द्रव्य असतं पेशीतील त्याला प्रद्रव्य असे नाव दिले होते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 132. पुढील प्रश्न, 1 मायक्रोमीटर बरोबर किती? तर 1 मायक्रोमीटर बरोबर किती असतं? तर एकूण 11,000 मिलीलिटर असतं. किती? 11,000 मिलीलिटर येतं. 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? 11,000 मिलीमीटरमध्ये असतं. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपले आन्सर असेल. 1 मायक्रोमीटर म्हणजे 11,000 मिलीमीटर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 133 काय? कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? तर कोणती अवस्था आहे त्याला आपण काय म्हणतो? तर स्थायू द्रव्य किंवा वायू. तर या कोणत्याही अवस्थेमध्ये रेणूंचे काय विसरण होते? म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपले आन्सर असेल. स्थायू द्रव्य किंवा वायू या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 134 काय आहे? प्रसारणासाठी टिंबटिंब आवश्यकता असते. तर कशाची आवश्यकता असते प्रसारणासाठी? तर द्रव्य माध्यमाची एखाद्या आवश्यकता असते कोणतेही प्रसार व्हायसाठी. म्हणजे द्रव्य माध्यमाची आवश्यकता असते प्रसारणासाठी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 135 काय आहे? वर्णलौके, फुले व फळे यांना टिंबटिंब प्राप्त करून देतात. तर वर्णलौके जे असतात ते काय प्राप्त करून देतात? तर ते रंग प्राप्त करून देतात. वर्णलौके जे असतात ते फुले व फळे यांना काय करतात? फळांचा किंवा फुलांचा जो रंग असतो तर तो वर्णलौकांमुळे त्यांना प्राप्त झालेला असतो. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. वर्णलौके, फूल व फळे यांना रंग प्राप्त करून देतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे? तर कोणती संघटना होती तिचं काम गुप्त पद्धतीने चालत होतं? तर ती परमहंसची सभा होती. तर या संघटनेचं काम जे आहे ते गुप्त पद्धतीने चालत असते. कोणती? परमहंस सभा ज्याला म्हणतो आपण. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 137. पुढील प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तुम्हाला माहितीच आहे. तर तो ग्रंथ कोणाचा आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा तो ग्रंथ आहे गुलामगिरी. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये म्हणजे दिलं नाही म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपला आन्सर असेल. गुलामगिरी जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांचा ग्रंथ आहे तो. पुढील प्रश्न, आणि अस्पृश्यतेचा जो प्रश्न आहे तो देखील त्यांचाच ते ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजीवी ठरले? म्हणजे कमी जीवन जगले होते ते समाजसुधारक. तर कोण होते ते समाजसुधारक? तर ते गोपाळ गणेश आगरकर होते. म्हणजे वयाचे फक्त ते 39 वर्षेच जगले होते. कोण? गोपाळ गणेश आगरकर. म्हणजे 1856 ते 1895 असं त्यांचा जन्म आणि मृत्यूच्या तारखा आहेत. पुढील प्रश्न, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? तर हा समाजसुधारकावरील प्रश्न आहे. तर कोणी केली होती? तर ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना. आणि स्वतः त्यांनी देखील विधवेशी विवाह केला होता. गोदूबाई या विधवेशी महिलेशी धोंडो केशव कर्वे यांनी. पुढील प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ कोणाचा आहे भारतीय अस्पृश्यतेचा? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 141. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? म्हणजे वन म्हणजे आपली वने जी किंवा जंगले जी आहे ती वन हा विषय कोणत्या सूचीमध्ये दिलेला आहे? तर तो समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र दोघालाही त्यामध्ये अधिकार दिलेले आहेत. म्हणजे वन हा विषय जो आहे तो कोणत्या समवर्ती सूचीमधील आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र वन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर वन विकास म्हणजे मंडळ आहे त्याचं मुख्यालय कोठे आहे? तर ते नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्यालय आहे. म्हणजे ऑप्शन 1 नागपूर जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 143 काय आहे? राज्य शासनाचा शिवछत्रपती युवा पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार खालीलपैकी कोणी मिळवले आहेत? तर खाली 4 जणांची नावे दिली आहेत. तर कोणा मिळवले आहेत? तर हे नरेंद्र दाभोळकर जे आहेत तर त्यांनी हे दोन्हीही पुरस्कार मिळवलेले आहेत. कोणी? नरेंद्र दाभोळकर यांनी. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपले आन्सर असेल. म्हणजे राज्य शासनाचे शिवछत्रपती युवा पुरस्कार व शिवछत्री पुरस्कार हे जे 2 पुरस्कार आहेत ते नरेंद्र दाभोळकर यांनी मिळवलेले आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 144 काय? तलाश इंसान की हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले आहे? तर कोण हे या पुस्तकाचे लेखक आहेत? तर डॉक्टर सत्यपाल सिंह जे आहे डॉक्टर सत्यपाल सिंह त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तलाश इंसान की, डॉक्टर सत्यपाल सिंह लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बाल आयोग मोहिमेची राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात केव्हा झालेली आहे?
तर केव्हापासून करण्यात आलेली होती, तर ती 6 फेब्रुवारी 2013 पासून करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात जी आहे ते कधी 6 फेब्रुवारी 2023 पासून करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. म्हणजे 6 फेब्रुवारी 2013ला राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात झाली होती. पुढील प्रश्न क्रमांक 146 काय आहे, 6वी ब्रिक्स परिषद 2014 जी आहे ती टिंबटिंब या ठिकाणी पार पडली होती. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यावेळची जी ब्रिक्स परिषद झाली तर ती ब्राझील या ठिकाणी पार पडली होती, 6वी ब्रिक्स परिषद 2014. आणि सध्याची जी ब्रिक्स परिषद झालेली आहे 2022 मध्ये, तर ती कोठे झालेली आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न, 2014 अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवलेले आहेत. आता हे टेनिसवरचा प्रश्न आहे. तर त्यावेळेचं 2014चं जे पुरुष एकेरी पद जे होतं म्हणजे ते कोणी पटकावलेलं होतं, तर नोवाक जोकोविच यांनी पटकावलं होतं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचं जे पुरुष एकेरीचे विजेतेपद होतं ते नोवाक जोकोविच यांनी मिळवलेलं होतं 2014 सालचं. पुढील प्रश्न क्रमांक 148 काय आहे, लोकसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर लोकसभेचे उपाध्यक्ष त्यावेळेस कोण होते, तर थंबीदुराई, थंबीदुराई जे आहे ते उपाध्यक्ष होते त्यावेळेस. तर सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत, तर ओम बिर्ला हे आहेत. आणि उपाध्यक्ष कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न, देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन टिंबटिंब येथे होते. तर तुम्हाला माहितीच आहे कांदा उत्पादन जे आहे ते बसवंत, म्हणजे तिथे बसवंत या ठिकाणी त्याचं म्हणजे क्षेत्र जे आहे ते उत्पादन जास्त होतं, बसवंत जिल्हा नाशिक या ठिकाणी. म्हणजे देशातील सर्वाधिक जो कांदा आहे भारतातील तो नाशिक येथे उत्पादित केला जातो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. आणि आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न क्रमांक 150 काय आहे, सावित्रीबाई फुले यांनी जन्मभूमी आता टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. तर कोणत्या नावाने त्यांची जन्मभूमी ओळखली जाते, तर चेतनाभूमी या नावाने सावित्रीबाई फुले जे आहेत त्यांची जी जन्मभूमी आहे ती ओळखली जाते, चेतनाभूमी या नावाने. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे तलाठी भरतीचा पुणे जिल्ह्याचा जो पेपर चालू आहे 2014चा त्यामध्ये भाग 3 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण GKचे जे 50 प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 50 प्रश्न म्हणजे गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.